जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्ग, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताची घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महागाई भत्ता डी.ए.डी.आर. वाढी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे। काय आहे ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव डी.ए.डी.आर. महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भातील निर्णय हिवाळी अधिवेशन दरम्यान घेण्यात येणार असल्याची मोठी बातमी आता समोर येते आहे। विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागलेली आहे। तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केलेली आहे। हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे होते। दरम्यानच्या कालावधीत राज्यातील विविध प्रश्नावर तोडगा काढण्यात येत असतो। दिनांक 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। हे अधिवेशन 1 आठवडाभर चालणार आहे। दरम्यान विविध प्रश्नावर चर्चा केली जाईल, या संदर्भात निर्णय घेतले जातील। याकरता सध्या मंत्रिमंडळ स्थापनेकडे राज्याचे मुख्यमंत्री गुंतलेले आहेत। पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतरच हिवाळी अधिवेशनात सुरुवात होणार आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित जे प्रश्न आहेत ते मार्गी लागणार आहेत। राज्यामध्ये मागील 3 महिन्यापासून विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असल्यानं कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणारा जो महागाई भत्ता आहे, पेन्शनधारकांचा डी.आर. जो आहे याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। सदर हिवाळी अधिवेशनामध्ये वित्त विभागाकडून 3% डी.आर. वाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे। तर अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ जो आहे तो डिसेंबर पगार पेन्शनसोबत देण्यात येणार आहे। त्यामुळे कर्मचारी पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे। सदरची डी.ए. वाढ जी आहे ती माहे जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा पेन्शनधारकांचा महागाई भत्ता जो आहे तो 50% वरून 53% इतका होणार आहे। त्यामुळे निश्चितच डी.ए.डी.आर. वाढीबाबत संदर्भातली ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।